हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मा भगवद्गीतेचे मोक्ष संन्यास योगांतो अर्जुनाक त्रिगुणाचे विषय पुरे सांगता आणि ते त्रिगुणाचे वर्णाचे स्वभावाक गुण आणि कर्माक समजावून वर्ण म्हणटाची ते त्रिगुणाक समजावून विंगड वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इत्यादी वर्णाचे जन असता. ब्राह्मण जावन जन्मा आयलरी ताणे ब्राह्मणाला कर्म करना नसलरी तो ब्राह्मण म्हणून घेना. वर्ण ब्राह्मण असुका जलरी ब्राह्मणाले कर्म कोरकाशिवाय जन्मान ब्राह्मण जला पावना हे पुरे विषय सांगतो तो. ताची नंतर ब्राह्मणांगेले क्षत्रियांगेले वैश्यांगेले स्वभाव कसले. स्वभाव म्हळ्यार वर्ण स्वभाव म्हळ्यार वर्ण निर्धार करचे स्वभाव कसला असुका म्हणून सांगतो तो. शमदमादी तपशौच या परे ब्राह्मणांगेले वर्ण म्हळ्यार स्वभाव जलरी ब्राह्मण वर्णाच्या गेले स्वभाव जलरी शौर्य तेज धृती धाक्ष या पुरे क्षत्रियांगेल स्वभाव म्हणतो सांगता. तशी क्षत्रिय वर्णांच्यांगेल स्वभाव सांगतरस. मागीर वैश्यांगेले आणि शूद्रांगेले स्वभाव तो सांगता. कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्याले वर्ण स्वभाव परिचर्यात्मक कर्म शूद्रांगेल वर्ण स्वभाव म्हणतो सांगता. आणि सांगता कसले म्हणून म्हळ्यार तांगेले स्वविहित कर्म स्वधर्म पालन करू का त्या करताना थोडे दोष असं जलरी ते कसले एक वड चुकी म्हणून घेना जाल्यार परधर्माचे आचरण चंद जावन केल्यारी ते मुक्तीक मार्ग नाही. ते स्वधर्म आचरण मात्र मुक्तीक मार्ग म्हणून श्रेयान स्वधर्म विगुण हा परधर्मा स्वानुष्ठितात म्हणून सांगून परमात्मान सांगले. तशें जावन ते प्रय सांगून सहजम कर्म कौंतेय म्हणून म्हणटर असतो. हे कुंतीपुत्रा अर्जुना तुगेले वर्ण सहज कर्म करी च दोषमपी न त्यजेत. ते पक्कनी दोषयुक्त जावन असं म्हण जाल्यारी तू ते सोडूनच म्हळ्यार हांगा अर्जुनाला सहज कर्म कंचे म्हळ्यार युद्ध. अर्जुनाक ते दोषयुक्त असं म्हण दिसता. म्हळ्यार आमिगेल मलगड्यांक न्ही पुरे मारता मिगेल भावंडांक मारता दोषयुक्त नवी युद्ध म्हण ताका दिसता जाल्यार कृष्ण सांगता तुगेल सहज कर्म युद्ध जाल्यार देखून ते दोषयुक्त म्हूण सांगून तूं त्याग करू ना ते कर्म. सर्वारंभा ही दोषण धुमेन अग्नि वाव्रता म्हणटा. म्हळ्यार सर्व कर्मय धुमेन अग्नि इवाव्रता उज्जा वैरी धुवोर असून उज्ज असं म्हूण दिसता पळय तशीची पुराय वर्ण स्वभावांत धुरावरी स्वल्प न्यूनता आसताची आसता म्हूण सांगता. मागीर सांगता कसं म्हूण म्हळ्यार असक्त बुद्धी सर्वत्र चितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धीं परम संन्यासेन अधिगच्छति. कोणाक ये मोक्ष मेळटा कसं सकडी साधन सुका मोक्ष मेळका जाल्यार म्हूण सकडी सांगतरस बुद्धी असक्त बुद्धी खंयच्यानूय आसक्ती आसनच मन म्हळ्यार इंद्रिया सकडी गेलून घेवका आशी सोडका कामक्रोध आदी आसच्यानच ताका नैष्कर्म्य सिद्धी मेळटा. मात्र न्ही परिशुद्ध ज्ञानशिलो धैर्यान मन विषय एक सुखापेक्षेन निग्रह करतलो इंद्रिय सुख त्याग करतलो रागद्वेषादी दुखून मुक्त जावन आशिल्लो शुद्ध मनाचो मात्र न्ही एकांतर जीवन करतलो. कसले एक मित आहार शरीर काय म्हळ्यार शरीर काया वाचा मनसा त्रिकरणा वैरी निग्रह आशिल्लो ध्यानयोगी आनी नित्याची वैराग्यार जीवन करतलो आनी पुराय परमात्माक पावताची हे पुराय साधना.
या पुरे परमात्मा सांगता आणि भक्तांक निर्मल मन सुका त्यांनी असक्त जावन सुका म्हूण सांगून सांगले परमात्मा सर्व काही कारण सकड सांगता आणि अहंकार दर्प बल काम क्रोध मिंगडालेक अपेक्षा परिग्रह या पुरे कसली आश्चानज तसल्याक मात्र ब्रह्मभूयत म्हळ्यारी तो आ मात्र परब्रह्माला तो मन दवरता म्हणून म्हणता एक पंत ब्रह्मभूत जल्ले म्हूण गेले रे तागेल मन शांत जाता तकसले आशी अपेक्षा आसना सर्व जिवांत तो परमात्माक पळयता आणि परमभक्ती परमात्मा वयर दाखयता म्हणून सांगता त्या भक्तीन कसल जत्ता म्हणून सांगून तो सांगता रस भक्त्या माम अभिजानाति यावानेश्चास्मि तत्वतः यथार्थ जावन भक्तीन म्हाका म्हाका तो अर्थ करून घेता यथार्थ अर्थ करून घेवचे भक्तीन म्हूण सकड सांगता आनी प्रारब्ध स्वार्थे तो भक्तीन उपासन करून परमात्माले अनुग्रहान मुक्त जातो तो सर्व कडेने परमात्मा सर्व कलांतूय परिपूर्ण जावन आसता परमात्मा सर्वत्र व्याप्त जावन आसता सर्वोत्तम जावन आसता सर्वज्ञ जावन आसता म्हणून कोणाक कळटा तें यथार्थ ज्ञान म्हणून जाल्यार हें यथार्थ ज्ञान तागेले भक्तांगेले एक पात्रत्व म्हणून पळय ताका समजावन मेळचें म्हूण सांगता रस आनी तशें जावन सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रय परमात्मूची सर्वस्व म्हणून लेखून सर्व कर्म विहित कर्म निरंतर करून परमात्माले आश्रयाक येवन शरणागती येवन सर्व कर्म समर्पण परमात्माक कोण करता की त्या भक्ताक मिगेल अनुग्रह जाता आनी ताका शाश्वत जावन आशिल्लें अव्ययम पदम मोक्ष म्हळेलें नाशनातील एक स्थान ताका मेळटा म्हणून सांगता रस आनी मदर्थ धर्म कर्मार्थनाचरण मदपाश्रय लभते निशलां भक्ती मयुद्धव सनातनी म्हणून उद्धवा लागी भागवतान तू कृष्णान सांगिल वरी तो कोण मेगल आश्रय अपेक्षा करता की मेगल प्रिती खातीर धर्म अर्थ काम आचरण करता की तांकां मेगल वैरी परमभक्ती येता म्हूण सांगून अर्जुनाक येद्दोळते परमात्मा पावचे साधनेचे सर्व उपाय जाल्ले उपदेश आत्ता अर्जुनाक कसले एक संदेह वरून नज्ज म्हणून आनी मुखारचे उपदेश करता आतां आमकां एक संदेह येता अर्जुनाक इतले पुरे सांगले नंतर कसल संदेह आयले म्हळ्यार एक संदेह हे सामान्य जनांक ज्ञानातील जनांक येवचे संदेह अर्जुना येवचे न्ही जाल्यार अर्जुनाक निमित्त करून गीते सगळे जगत्याचे सर्व जनांक परमात्मा केदन सांगतरस की तेदन सर्वांगेल मनान तो कसल सकडी दोषू म्हळ्यार आलोचना संदेह सकडी येत की तेमय परमात्मा हांगा अर्जुनाक निमित्त कोण सांगतरस हांगा अर्जुनाक कसल संदेह येवच्या पुरो म्हूण सांगून परमात्मा सांगता पळया परमात्माक अर्पण करून निवृत्त कर्म कोरका निवृत्त कर्म म्हळ्यार फलापेक्षणातील कर्म आनी तेमय वर्णविहित कर्म जावका तसल्याक मुक्ती मेळटा जाल्यार काम्यक कर्म करतल्याक काम्यक कर्म करूनय परमात्माक अर्पण करताच्यात आमी सत्यनारायणा व्रत करताची दुर्गा नमस्कार करताची कसले एक चेडवाल खातीर फुल्ला पुजा अन्यक दुसरेक सकड करताची हें काम्यक कर्म हाका आमकां फलापेक्षाच आमगे चेडवाल खातीर कसं की सकड आंगवण सांगून घेवन कर्म करता फलापेक्षाच म्हूण गेलें न्हय जाल्यार आमी कडेर म्हणटना कृष्णा अर्पण म्हूण सांगून देवाक करतात न्हय अर्पण कर्म अर्पण करता न्हय तशीची स्वर्गादी भोग अपेक्षा करून पुण्यकर्मांनी करून हांगा तांकां तांणी ते भगवदर्पित बुद्धीन म्हळ्यार कर्म काम्यक करचें निश्काम न्हय जाल्यार कडेर म्हणटना कृष्णार्पण करचें तेच जाल्यार तांकांय मुक्ती जावका न्हय जतकी तांकांय मुक्ती म्हळ्यार एक संदेह आमकां येता जाल्यार म्हळ्यार आमगेले संदेह हे आमकां दिसता निश्काम कर्म कोरका तरी आमगेले कश्ट आमी कोणाले सांगचे परमात्मा लागीं सांगता तशी आमी आमगेले कश्ट परमात्माले सांगून ते कश्ट निवारणे खातीर परमात्माक कसले जेव पुजा सकड सांगून घेवन ते पुरे कोरून कृष्णार्पण म्हणल्यार आमकां भगवदर्पित कर्मा निमती मोक्ष मेळटा म्हण जाल्यार
काम्यक कर्म करून भगवत अर्पित केलं तसल जनाक मोक्ष मिळतवे म्हणून सांगताना ताका उत्तर कसं सांगतं कृष्ण पळया. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्तः सततं भवा. अनन्य मनानं हंग सांगला पडाय. अनन्य मन म्हळ्यारी निश्चल मनानं सर्व कर्म चेतसा निश्चल मनानं सर्व कर्म आम्ही केलेलं आहे. मयी संन्यास्य म्हाका ओपसूचे म्हळ्यारी संन्यास म्हळ्यार परमात्माला कधी सर्व कर्म त्याग करचे म्हळ्यार भगवत अर्पिता बुद्धीन करचे. आणि मतपराहा मिगेलापशी श्रेष्ठ जावन नाशिल्लो कोणेय ना म्हणून कोण भक्त लागता की हे परमात्मा सांगता रस सर्व कर्म मनान निश्चल मनान करी आणि म्हाका संन्यास्य म्हळ्यार म्हाका सर्व कर्म फल मिगेल वैरी सर्व कर्म भगवत अर्पित करी आणि मतपरह मिगलापशी श्रेष्ठ कोणेय ना म्हणून कोण बुद्धियोगम उपाश्रित्य इत्य बुद्धियोगम उपाश्रित्य कोणाक बुद्धियोग म्हळ्यार ज्ञान ज्ञानाचे आश्रय घेऊन मच्चित्त सततं भव सतत परमात्माला वैरी निरंतर चिंतने करतल जनाक निरंतर मन दवरतल जनाक परमात्मो सांगता अशी मन दवरका. आणि हाजे मुखार अन्य श्लोकांत कसं करका म्हणून सांगता परमात्मा. आता हाजे अर्थ कसं जाय म्हळ्यार ह्या श्लोकांत चेतसा सर्व कर्माणी निश्चल दृढ मनानं सर्व कर्मई मयी संन्यास्य परमात्माला वैरीची परमात्माक भगवत अर्पित करका. मतपरह परमात्माला पशी पर म्हळ्यार श्रेष्ठ जावन नाशिल्लो कोणेय ना म्हणलेले एक ज्ञानयोग बुद्धियोगम उपाश्रित्य ज्ञानयोग आश्रय घेवचे म्हळ्यार ते ज्ञान कोणा आसकी आणि मच्चित्त सततं भव तशी ते ज्ञान दवरून घेवन मिगेल वैर निरंतर मन दवरी म्हणून सांगता. म्हळ्यार परमात्माला पशी श्रेष्ठ कोणेय ना म्हणून म्हळ्यार ज्ञान दवरून घेवन निरंतर परमात्माला वैरी मन दवरका म्हणून सांगून कृष्ण अर्जुनाला सांगता. म्हळ्यार तत्वतः परमात्माला चिंतन करका सर्व कर्म परमात्माक अर्पण करका आणि सर्वही परमात्मूची पुरायाची पशी सर्वश्रेष्ठ सर्वज्ञो सर्वोत्तमो सर्वव्यापकू सर्वशक्तू पुराय परमात्मूची म्हणून सांगून हे ज्ञान कोणा आसकी त्यांनी ते ज्ञानयोगी जन निरंतर परमात्माला वैरी मन दवरका. हे हाजे अर्थ कसले म्हळ्यार परमात्मा आमकां विहित कर्म करका म्हणून सांगता न्हय ताजे नंतर कर्म पुरे भगवत अर्पित करका हें मुख्य म्हणून सांगता. आतांच्या जगत्यांत आम्ही कसं नाही म्हणून आमगे स्वार्थ साधने खातीर कर्म करचे शिवाय आम्ही निष्काम जावन कसले कर्म करतावे भगवत अर्पित म्हणून करतावे ना न्हय. ताक इत्याक तें कारण म्हळ्यार परमात्माला ज्ञान आमकां नातिलेच एक कारण आम्ही तेच जावन कसले पूण एक फलापेक्षेनची कर्म करताची विना भगवत अर्पित बुद्धी आमकां आसना सामान्य जनांक आसना. परमात्माले शिवाय परमात्मा सोडून अन्य विंगड खंयचे देवतेंक आमी आराधन केल्यार तांणी जावन फल दिवचे शक्त न्ही. तांणी परमात्माले निमून फल दिवचे हें आमकां कळका. नानतले आमी जगत्यांत आमगेले कामी अर्थ सिद्धी खातीर लक्ष्मीले गणपतीले रुद्राले सगळे आराधन करता पळय. आतां एक रुद्राक एक बैल मनशांनी 16 सोमारा व्रत आनी सोमार उपास दवरचे शिवरात्री उपास दवरचे हे पुरे अय्यपणा खातीर म्हळ्यार तांगेलें दाम्पत्य भारी दीर्घ दाम्पत्य म्हणटाचे अन्योन्य दाम्पत्य आनी रुद्र आनी पार्वती आतां पळय आमकां उतरां सांगताची 7 जन्माचे बामण बायलां म्हूण एक जन्मा वाडी जाल्यार 7 जन्म बामण बायल जावन हे 7 जन्माचे अनुबंध म्हणटा तशें न्ही की रुद्र आनी पार्वती केन्ना तांणीच बामण बायल जावन येवचे तशें जावन तांकां आमी दाम्पत्या खातीर म्हळ्यार दीर्घ दाम्पत्या खातीर दीर्घ काल अय्यपणार आसून बामणा लागीं संदायर आसचे खातीर रुद्राला आराधन करचें ताचे खातीर वैणा पुजा मागीर आमी करता पळय 16 सोमारा व्रत 80 सोमारा व्रत हे पुरे रुद्राक आमी आमगेलें एक सौभाग्य मागून घेवन करचें पार्वतीले आनी रुद्रा लागीं. तशी
हें आमगेलें कसन म्हणचे फलापेक्षेचे कर्म म्हणटाचे. हे फलापेक्षे कर्म आमी इतर देवतेंक करची ते पळया. देवालागी निमगिनाच म्हणना निमगिताची जाल्यार देवाला निमगूच पशी चड संपत जय जाल्यार वैभव लक्ष्मी म्हणल्यार अन्यक म्हणल्यार त्या म्हणल्यार लक्ष्मीला आराधन केलें. आत्तां हांव सांगलें रुद्राला आराधन कशें करचें म्हणून. मागीर बुद्धी सकाळी जेवका म्हण जाल्यार हनुमंताला आराधन करतले जन असताची. ब्रह्मचारी जन पुरे चड शेनवारांनी दवरून घेवन हनुमंताला आराधना करताची. तशीची आमी लोकांतूय पळयताची पावसेनी नतल्यार पर्जन्य की मरुण हवन की असल पुरे करचें. हे पुरे आमी करतात न्ही जावं न्हू. कशी हें करचें म्हळ्यार अज्ञान आसून परमात्मानाची सर्व देवतेंगेले आमी केलेली पुजा परमात्मान स्विकार करचें तांगेले अंतर्गत जावन अशें. आनी तांकां फल कसल दिवका म्हळ्यार प्रेरण परमात्मान दिवचें. ह्या ज्ञान आमकां आसलें रे आमी सकल ग्रह बल नीने सरसी जाक्षा म्हणून सांगून पद्य म्हणटना आमकां सर्व ग्रहांक बल दिवचें आनी सर्व ग्रहाक नियमन करून ते ग्रहा निमती आमकां कसले जत्ता म्हूण सांगयसुचें परमात्मानाची म्हूण म्हळेलें आमगेल्या मनांत आस म्हूण जाल्यार रे आमी ते ग्रहा खातीर कसं की शांतते खातीर शांती आनीक दुसरें करतना ही पुजा परमात्माकची अर्पण म्हूण लेखून आमी कोर न्हू. ते परमात्मान घेवची हे पुजा सार्थक करून दिवचे परमात्मान म्हूण आमी लेखून कोरका. तेदन ते कृष्णार्पण जाल्ले परमात्माले अर्पण जाल्ले. सर्व देवते परमात्म्यांगेले अधीन जगत्याचे सर्व व्यवहार परमात्मानाची विंगड देवतेल मुखांतर चलायसुचे ही आमगेल्या मनांत आसुका. अन्य कसं म्हळ्यार ते जीव ताजी गुण कर्म स्वभावाक अनुगुण जावन परमात्मान जिवाल करीन कर्म करचें. कशी तांगेल अंतर्यामी जावन परमात्मो आसता. द्वासुपर्णा सुयुजा सुयुक्ता म्हणटा पळय म्हळ्यार शरीर म्हळ्यार वृक्षा रे परमात्मा आनी जिवात्मा म्हळ्यार दोन पक्षी बैसून आसता. जिवात्मो त्या वृक्षांतून पुरे फल खाता म्हळ्यार प्रारब्ध फल भोग जिवात्म करता. परमात्मा कसले फल भोग ना. परमात्मा थंय बैसून ते फल खावचे पक्षीक पळयता म्हळ्यार न अश्नती अभिचाकशीती पळयतर आसतकी जाल्यार न अश्नती फल खायनाके तो कोण परमात्मो म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार परमात्मो ते जिवात्माल करीन त्या शरिरांत आसून त्या जिवात्मान सुख दुःखादी कसल भोग प्रारब्धाक समजावन भोगूक आपले फल ते भोगयसिता. ते जाल्यार जिवात्म क्रश जाता क्षीण जाता म्हळ्यार ताका त्या देहाच्या आयुश्यानी सोरून वचा तयार जावका जाता. जिवात्मान देह सोड जाल्यार परमात्माक न लिप्यते कसले ताका जिवात्माल करीन कर्म करयसीत जाल्यार परमात्मा ताजी लिंपन ना. जिवात्मा दुःख भोगयत जाल्यार परमात्माक पाप ना. हांव हाजी हे उतरा खातीर उदाहरण हाजे पयशी फुडें दिलां. एक न्यायाधीशू एक दीश मारलेले कोलेगडूकाक मरणदंडन दित जाल्यार तेव्हांय त्या कोलेगडूकाल जीव कळ्ळ्या वरीत न्हय. मरणदंडन म्हळ्यार कसं न्हय ताकाय फाशी दिवचें वय बे जाल्यार न्यायाधीशा जवो ते फाशी घालचो तो आस पळय तो फाशीचे गळ्याक दोर घालून तांडून तागेलो जीव प्राण काडटलो न्यायाधीशाकय ताकाय हे तांणी ते वपास एक हत्ये केलेले वरी जायना जिवाचे. कित्याक म्हळ्यार हत्ये केल्ले जिवाक तांणी शिक्षा दिलेली. तशीची परमात्मो आमी केलेल्या कर्माक आमकां दुःख इत्यादी भोगयत जाल्यार परमात्माक ताजे निमती कसलें दुःख न्ही म्हणना. तशी हें एक आमी केन्नाय उडगस दवरका. जगत्यांत सर्व जना सृश्टी करता पालन करता आनी ते जिवांक गेले मन बुद्धी इंद्रिय हांतू भितर परमात्मो आसता आनी सर्व प्रवृत्ती परमात्मो करयसिता जाल्यार एक साधकाक हे विशय पुरे मना वचुका आनी कर्म केन्नाय ते साधकान भगवत अर्पीत कोरका. त्या दना ते कर्म सार्थक जाता फल परमात्मा दिता. तशें जावन एक साधक म्हणलो जीव तागेले वर्णाश्रमाक उचित जावन आशिल्ले विहित कर्म म्हणटात ते कोरका. कोरनूय ते भगवत अर्पीत करनी म्हूण जाल्यार ताजीन चांग जायना. भागवतांतूय सांगलां चांग जायना म्हळ्यार चांग फल मेळना.
भगवदर्पित कर्म वर्णाश्रमाक समजावन विहित कर्म केले जाल्यार भगवदर्पित करनी तशें ताजें ना शुभ फल खंडिता मेळना. शुभ फल म्हळ्यार मोक्ष इत्यादीक मेळना. वपसयमी जन्मा येवका जाता. भागवतांतूय तेंच सांगला नैष्कर्म्यम अपि अच्युत भाववर्जितम म्हळ्यार नैष्कर्म्य करताच आमी. नैष्कर्म्य म्हळ्यार कसं न्ही आमी निष्काम जावन वर्णाश्रमाक उचित जावन कर्म करताचे जाल्यार अच्युत भाववर्जितम ह्या भगवंताक न मिगेल करीन करयले ताका अर्पण म्हणलेलें. एक भगवदर्पित भाव नानतल्यार न शोभते ज्ञानमलम निरंजनम. ताजें आमकां तें निर्मल ज्ञान ज्ञानमलम तें निर्मल ज्ञान जावन आसल्यार त्या भगवत भक्ती ना आनी भगवदर्पित ना म्हणजे न शोभते ताजें कसले एक चांग म्हूण म्हळेलें जायना. म्हणटना कुतः पुनः शश्वरभद्रमीश्वरे न चार्पितं कर्म यदप्य कारणम. म्हणटना साधना आनी सिद्धी दोनींतूय काम्यकर्म परमात्माक अर्पण म्हूण म्हळेलें भावना नातल्यार ताजें शुभ फल मेळना. म्हळ्यार काम्यक कर्म करून ते भगवदर्पित भाव ना नातल्यार कशी ताजें शुभ फल मेळना की तशीच निष्काम कर्म करूनय भगवदर्पित करना नातल्यार आमकां शुभ फल मेळना म्हूण भागवतांत सांगला. तशी आमगेल्या अज्ञानान आमी परमात्माक समजावन अर्थ करून घेवचें ना. एकच पंथा आमी आमगेले प्रारब्ध दोशान मस्त कश्ट अनुभविताची. तेदना ज्योतिशीला वताचे आमी वय ज्योतिश्य पळयताची. मस्त कश्ट येतना आमी उचेत न्हय जाताक घेवन वताची. तेन्ना ज्योतिश सांगता तुगेले कुजाचे दोश आस जेवो राहू बृहस्पती संदी वेळ आयला शनी चांग जाग्यार बैसनी अशें कसलेपणी ग्रह दोश सांगतात न्हय. तेदना आमकां अज्ञान ना तशें आमकां दिसता तो राहू आमकां मस्त बाद दिता कुज मस्त बाद दिता शनी मस्त दोश दिता ताजे निमती आमकां पुरो इतली कश्ट जत्र आसा म्हूण आमी राहुले कुजाले शनी वयर दोश घालताचे. निजावन राहू कुजू शनी पुराय पापग्रह म्हळ्यार तांणी पापिश्ट म्हूण न्हय. आमी केलेले पाप दाखोवची तसले ग्रह तांणी म्हळ्यार ते जातकान पूर्वजन्मांत कसल पाप केला पळय कसल सकडी प्रारब्ध आस म्हणून दाखोवन दिवचे कोणे म्हळ्यार राहू कुज शनी इत्यादी आमी पापग्रह म्हणटा पळय तसल ग्रहान. शिवाय तांणी पापग्रह म्हळ्यार तांणी पाप केलेले म्हूण न्हय. आम्ही कसं कसं नकजल केला तेदना ते प्रारब्ध दोश हे ग्रह दाखयताचे आमकां. आमगेले प्रारब्धा निमती आमकां कसकसल कश्ट येवच्या पुरो ते पूर्व सूचना दिवचे कोणे म्हळ्यार हे ग्रहांनी. तेदना ते कश्ट पुरय येदूर सुख आमकां पळय. तेदना आमी भगवंता लागीं मागताची. आमकां बट मामा सांगू पुरोची हे एक शांती करी ते एक शांती करी करयतना राहू तुका हांव शांती करता म्हूण लेखून केला ताका कसलेंय फल ना. राहुले अंतर्यामी जावन आसुचे परमात्माक ही पूज समर्पण करता म्हूण लेखला रे ते राहून दाखोवचे दोश निमती आमगेले प्रारब्ध दोशा निमती राहून आमकां दाखोवचे कश्ट आसा पळय ते परमात्मा स्वल्प मटा निवारण करतलो. इता म्हळ्यार आमी परमात्माक समर्पण केला शुभ फल मेळटलें. तशी ग्रहचार दोश म्हणून नवग्रह शांती केला रे निजावन आमी सम ते पूज पळोवचे गेल्यार ते ग्रहांतर्गत जावन आसुचे देवाल पुजती परमात्माल पुजा. आतां हे ग्रहचार दोश न्ही पळय ज्ञानींक केन्ना तांकां येताची कश्ट पुरय. तशी कश्ट येदुरसूची सामर्थ्या खातीर परमात्माक प्रार्थना करता हें सहज जावन आशिल्लो विशय. जाल्यार आमी कश्ट निवारण कर परमात्मा म्हूण सांगून परमात्माक प्रार्थना करता विना आमकां कश्ट येदुरसूची शक्ती दी म्हूण आमी परमात्माले मागनाची. परमात्मा तुगेलो अनुग्रह मिगेल वयर केदनाय आसो आमगेले वयर केदनाय आसो जिवना मस्त सकड कश्ट मेळूं पुरो ते येदुरसूचे एक धैर्य अनुग्रह करी म्हूण सांगून मागूं येत न्हू परमात्मा लागीं त्या मागनाची. आमी कश्टा खातीर परमात्माले मागतानाय आमी पश्चाताप सांगता कसो न्हय
देवा खंयचीय जन्मांत कसलं अनिश्ट काम केलेलं की हांवें ताजें फळ आत्तां हांव भोगतर आसा तुका हांव शरण येयला कसलं की सांगिल्लें ग्रह शांती पुजा सकडी तुगेल प्रेरणेन हांव केलां ही पळय तुका समर्पण केलां तशें हांव न्हू ते ग्रहाचे अंतर्यामी जावन सुचेत तुवें ही पूजा स्विकार कोरका आनी मिगेल वयरी अनुग्रह कोरका आनी मुखारी असल कश्टाक हांव पात्र जायना नशी म्हाका चंद्रितिरी हांगा कर्म करून भगवदर्पण करचें असल बुद्धी ज्ञान तूं दिवका म्हळ्यार येदोळ भोगल्या पुर्वाचे केदनाच की प्रारब्ध वयवे आतां हांव त्या प्रारब्धा खातीर कसल सकड सांगलां तें तुगेलें प्रेरणा तुका अर्पीत म्हूण करता आनी म्हाका असल प्रारब्ध ओट्टू जेवची पळय तसल कसले दोशयुक्त कर्म करना नशी ज्ञान दी बुद्धी दी तुगेलो अनुग्रह मेगेल वयरी आसो म्हूण आमी परमात्माले मागोवका आतां इतल्याच एक सारांश जावन कसलो सांग येता म्हळ्यार आमगेलें मन मेळ्ळेल कडेन मत्त पळय त्या खंय सकड व्यस्त जायना नशी परमात्माल वयरी तें मन आसचें तशी सदा सर्व काळ प्रयत्न करता निरंतर प्रयत्नान परमात्माल वयरीची आमगेल चिंतन मंथन सकड परमात्माल विशयांत तूं वचुका आनी हांव करचें सर्व कर्म परमात्माल पुजा परमात्मुची मिगेल कडेन हें काम करायसिता म्हूण आमकां कळका आमगेल पुजा जेवो आमगेलें अनुश्ठान जेवो आमगेलें कर्मानुसंधान जेवो त्या सर्वय परमात्माक अर्पण केलें म्हूण जाल्यार कशी कसले फलापेक्ष ना नशी भगवद अर्पितय आसुका ते निष्कामय आसुका फलापेक्षय आसूनच तसल भक्तांक परमात्मा उद्धार करता शिवाय कोण परमात्माले विस्मृती आसता पळय ताका अधोगती मेळटा कोण सर्व कर्म करता जाल्यार परमात्माक विसरता तशें जाल्यार ताका अधोगती मेळटा शुभगती ताका मेळना म्हूण परमात्मान हे श्लोका मुखांतर सांगलें आनी परमात्मा आनेक श्लोको कसो सांगता म्हळ्यार मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारान् न श्रोष्यसि विनक्ष्यसि मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहङ्कारान् न श्रोष्यसि विनक्ष्यसि अथ चेत्त्वम् अहंकारात् न श्रोष्यसि विनक्ष्यसि म्हळ्यार अर्जुना मिगेल वैरी मन दवरलेले म्हळ्यार मच्चित्तः तो भक्तो मत्प्रसादात मिगेल अनुग्रहान सर्व दुर्गाणी तरिष्यसि सर्व विपत्ता दुखून तो तरिष्यसि पार जाता अथ जवो चेत्त्वम् अहंकारात् अथ चेत्त्वम् अथ च इत्त्वम् अहंकारात् म्हळ्यार अहंकारान बिनी न श्रोष्यसि विनक्ष्यसि अहंकारान मिगेल हें उत्तर आसा पळय आयकना जाल्यार विनक्ष्यसि नाश जाता म्हळ्यार येदोळ ती अर्जुनाक उपदेश केलो न्हू ताणें मिगेल वैरी मन दवरी विहित कर्म करी सर्व फल परमात्माक म्हूण सांग फलापेक्षेन कर्म करूंकय नज फल भगवत अर्पीत आनी तें कर्म भगवती अर्पीत करना नशी बुकय नज फलापेक्षेन केलेलें कर्म भगवत अर्पीत जाल्यार ताका शुभ फल ना फलापेक्ष ना अशें निष्काम कर्म करून भगवत अर्पीत करूं विसरल्यार ताका कसलें शुभ फल ना तशें हांव न्हू मिगेल वैरी मन दवरी मिगेल अनुग्रहान सर्व विपत्ता दुखून तुवें पार जावका जताय जाल्यार अहंकारान बी न्ही मिगेल उतर तूं आयकनाशी चमकलो म्हण जाल्यार नाश जाता तूं म्हळ्यार उतर आयकनाशी रावचें परमात्माक तेमय कशी परमात्माले अहंकारान आमगेले अहंकारानाचें आमी कोणालें उतर आयकनाची तशी केन्नाय परमात्माले वयरी निश्चल मन दवरल्यार परमात्माले अनुग्रह आमगेले वयरी जाता म्हूण म्हणलेलें खंडीत म्हणून अर्जुनाक कृष्ण सांगता आनी हे विशयांत कृष्णान सांगिल्लें श्लोकाचें तात्पर्य कसलें आसच्या पुरो म्हणलेलें फायच्या दिसाक आमी पळय आजी सांगेल सर्व विशयो परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.